पप्पा, हा बेटा. ओबीसींसाठी ही जनगणना का महत्वाची आहे? काय बेटा, घटनेच्या अनुच्छेद 340 कलमानुसार देशातील जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास जाती आहेत, म्हणजे SC ST सोडून अनुसूचित जाती ज्या 341 मध्ये येतात आणि 342 मध्ये अनुसूचित जमाती येतात, या दोन प्रवर्ग सोडून 340 मध्ये ओबीसी प्रवर्गाला समाविष्ट करण्यात आले. परंतु 2011च्या जनगणनेमध्ये कुठल्याही प्रकारची नोंद ओबीसींची झालेली नव्हती आणि त्याच्या आधी सुद्धा झालेली नव्हती. 1953 मध्ये काका कालेलकर आयोग आला. 1955 साली त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला, तो स्वीकारला गेला नाही. 1979 मध्ये मंडल आयोग नेमला गेला. 1990 VP सिंग यांच्या सरकारने मंडल आयोग लागू केला आणि त्याच्या सूचनेनुसार आरक्षण लागू केलं. परंतु ही लोकसंख्या 52% असावी असं म्हटलं गेलं. परंतु 52% जर आरक्षण दिलं तर इंदिरा साहानी या खटल्यानुसार 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, म्हणून SC ला 15%, OBC ला 27% आणि ST ला 60%, अशा प्रकारे आरक्षण दिलं गेलं. पुढे 2010 मध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी झाली. 2011 मध्ये जातनिहाय जनगणना झाली, परंतु त्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली नाही. 2022 मध्ये आग्रह झाला, परंतु जनगणना झाली नाही. मग 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार काही योजना नाही जातीनिहाय किती लोकसंख्या आहे हे घोषित करण्याची, म्हणून केंद्र सरकारने ती लागू केली नाही. अशा पद्धतीनं ही संधी सातत्यानं ओबीसींना मिळाली नाही. आणि सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे तुला माहितीसाठी सांगतो, 1980 मध्ये बसपाचे नेते कांशीराम यांनी जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी ही घोषणा दिली आणि म्हणून प्रत्येक जातीला सामाजिक न्यायाच्या आधारावर समान संधी मिळाली पाहिजे, म्हणून ओबीसींची जातनिहाय जनगणना होणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून ओबीसी समाजाने या जनगणनेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा केव्हा हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा आपला प्रवर्ग ओबीसी लिहिला जात असताना आपली जात सुद्धा नमूद करणे आवश्यक आहे. कारण ओबीसींसाठीच्या ज्या योजना आहेत, आरक्षण आहे, या सगळ्या गोष्टी या जनगणनेवरच अवलंबून आहेत. म्हणून ओबीसींसाठी ही जनगणना SC ST इतकीच महत्वाची आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?